नंतर आत्म्याची सिद्धी केली, पण जीवाचा बाध केल्यामुळे प्रश्न निर्माण झाले. जीवात्म्याची सिद्धी केल्यामुळे जीव हा सुद्धा काय आहे, नित्य आहे. ही जी भूमिका आहे ही या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि जीव नित्य आहे आणि तो काय, तो त्या ईश्वराचा अंश असल्यामुळे तो ईश्वर जसा गतिमान आहे, जसं परपूज्य विष्णुवारांबद्दल मी बोललो तसं ईश्वर जसा गतिमान आहे तसा जीव सुद्धा गतिमान आहे. आणि जीव हा जो आहे, म्हणजे हा जीव जो आहे हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा गतिमान असलेला जीव हा उन्नत होत जातो आणि त्याची पुढच्या ज्या काही अवस्था असतात त्या अवस्था बदलत जातात. जीव हा जगतीशाच्या, आता आपण जर पुढचा विषय घेतला पुन्हा तर साधनत्रयीचा विषय येतो. आतापर्यंत पुन्हा एकांगित होतं. कोणी ज्ञानाचा अंगीकार केला, कोणी भक्तीचा अंगीकार केला, कोणी कर्माचा अंगीकार केला, परंतु पूर्णवाद तत्वज्ञानाने साधनत्रयीचा अंगीकार केला. आणि साधनत्रयीचा अंगीकार करून त्या ठिकाणी ज्ञान, कर्म आणि उपासना ह्या साधनत्रयीचा त्यांनी स्वीकार केला आणि आपले जीवन उन्नत करायचे. ज्ञान म्हटलं तर पुन्हा जीवाचा प्रश्न आला. ज्ञान म्हणजे जीव जो आहे त्याचा स्वधर्म जो आहे या संबंधीचं ज्ञान, त्या स्वधर्माला अनुरूप कर्म आणि ते कर्म जे आहे त्या कर्मामध्ये यश प्राप्त होण्यासाठी त्या आपल्या इष्टदेवतेची उपासना, अशा पद्धतीने ज्ञान, कर्म आणि उपासना या तिन्हींची सांगड जीवनामध्ये घालून स्वतःला उन्नत करण्याचा मार्ग आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. ही पूर्णवादाची आणखी एक विशेष उपासना पद्धती हा एक आणखी विशेष आहे. कारण आत्तापर्यंत ज्या काही भक्ती किंवा उपासना पद्धती असेल ती कुठल्या तरी एका देवाची सगळ्यांनी उपासना करायची आणि त्या पद्धतीने जे जे आपल्याला मनोवांछित असेल त्यासाठी त्या देवतेची उपासना, अशी वेगवेगळे प्रकार उपासनेचे होते. परंतु पूर्णवादाचार्यांनी त्याच्यामध्ये संशोधन करून उपासनेचं एक शास्त्र विकसित केलं आणि त्या पद्धतीने एकच इष्टदेवता आणि ते इष्टदेवता तुमच्या संपूर्ण जीवनासाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि ते तुमचे जे काही संकल्प असेल ते संकल्प सिद्धीस नेण्याचं कार्य ही. आणि म्हणून ही जी उपासना पद्धती आहे पूर्णवादाची, हे सुद्धा पूर्णवादाचं एक आणि पारनेरकर गुरुपीठाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे ज्ञान, कर्म आणि उपासना या त्रयीची कास धरून त्या पद्धतीने जर आचरण केलं तर त्यातून आपली उन्नती हमखास होते. ज्याला आपण म्हणू की या ठिकाणी प्रचितीचा परमार्थ, म्हणजे इथे उधार ओसरवाली नाही आहे की तुम्ही जे कराल त्यातून तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, अशा पद्धतीचा एक अट्टहास या ठिकाणी आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून पूर्णवादाचार्यांनी आणि पूर्णवाद वरदिष्णू सद्गुरूंनी आपल्यामध्ये निर्माण केला आहे. तर अशा हे जे आहे हे विशेष खूप आहे. म्हणजे मी तर आपल्यापुढे जे मांडतं ते त्यातलं म्हणजे आपण म्हणू ना की एक छोटासा भाग आहे. माझा प्रयत्न मी करतोय परंतु तो त्यातला छोटा, हे जागतिक श्रेष्ठत्व असलेलं पूर्णवाद तत्त्वज्ञान याचा अजूनही मी आपल्यापुढे मांडण्याचा हेतू आहे. माझा आपल्यापुढे मांडण्याचा हेतू हा आहे की मी आपल्याला एक आपल्यापुढे विषय ठेवतो मी आपल्यापुढे आणि त्या विषयाचा अधिक अभ्यास आणि अधिक विस्तार करण्याचं आपणही त्या पद्धतीने कार्य करावं. आणि याच्याने एक गोष्ट आपल्याला साध्य करता येईल आणि ती जी गोष्ट आहे ती म्हणजे पूर्णवाद वैश्विक जर करायचं असेल तर ही सगळी जी विशेष आहे त्याचं श्रेष्ठत्व जे आहे, श्रेष्ठत्व आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये ते दृढ करावं लागेल. त्याची भूमिका आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये दृढ करावं लागेल. आणि त्या पद्धतीने जर आपण कार्य करायला गेलो तर तुम्हाला एक सिक्वेन्स, आपल्याला एक प्रोसेस आपल्याला जी सांगितली आहे की पूर्णवादी म्हटल्यानंतर त्याला एकतर तो जीवना विनिवेश जो असतो, तो जीवना विनिवेश म्हणजे जगण्याची दुर्दम्य लालसा जी आहे किंवा जिजीविषा जी आहे, जगण्याची लालसा ही आपल्यामध्ये स्वात्माभिमुक्तपासून सुरुवात होऊन त्या पद्धतीने आपल्यामध्ये रुजवलेली असते. आणि ती रुजवलेली असल्यामुळे आपण त्या पद्धतीने पुढे काम करत असतो. ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि ती जी ही आहे म्हणजे मी तुम्हाला आपण सांगत होतो की प्रचितीचा परमार्थ, हा प्रचितीचा परमार्थ जो आहे म्हणजे
उपासना पद्धती एक शास्त्र विकसित करून त्या पद्धतीने आपल्याला प्रचिती जी आहे ती आपण जसं म्हणतो तर्क आणि अनुभवाची सांगड हा सुद्धा एक विशेष आहे.